घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे. याही वर्षी गोवर्धन गडावर कृष्ण जन्मोत्सवानिमित्ताने घडवून आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि यामध्ये याही वर्षी कृष्ण जन्माच्या कीर्तनाची माझ्याकडे आलेली सेवा. जे महंत विष्णू महाराज केंद्रे यांनी सर्वांच्या वतीनं दिलेलं निमंत्रण. इथले महंत आमचे पूजनीय विघ्ने बाबा आणि हरिदासजी सेठ यांनी अधूनमधून कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण. पंढरपूर. यामुळे याही वर्षी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज, दोघालाही नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज, इकडचे गायनाचार्य विनेकरी, भालदार, चोपदार, बसलेल्यातले सर्व महाराज, सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, पारमार्थिक क्षेत्रातली लांबून लांबून आलेली सर्व जाणते आणि श्रोते मंडळी, इकडे आल्यानंतर सिल्लोडला ज्यांच्याकडे आमचा निवास असतो ते आमचे मोठे बंधू चापे सर, वहिनी साहेब, तुम्हाला शूटिंगवाले तुम्हालाही नमस्कार. पत्रकार, एक नंबर साऊंड सिस्टीम, घाबरायचं नाही. आणि सुंदर मंडप मस्त झाला. आता इथं भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं इथल्या लोकांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. तिकडून मंडपात प्रवेश केला असं वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. मंडपवाल्यालाही धन्यवाद. ज्ञात अज्ञात नो, हे एकल्याचा खेळ. तुमचे विघ्ने बाबांवर विश्वास ठेवून सर्व मंडळींनी केलेलं सहकार्य कमी जास्त असेल, पक्वाद नाही म्हणत मी, यातले देणगीचं म्हणतो, कमी जास्त असेल. अरे एकट्या भगवान कृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती. आपला गोवर्धनच आहे बरं का दादाजी. एकट्या कृष्णाच्या करांगुळीत ताकद असली तरी एकट्या कृष्णानं गोवर्धन उचलला नाही. गोपाळ गोळा केले, गोपाळ, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, आणि सांगितलं लावले एकदा. हा लागला नाही. हा बस आता हा बरोबर झाला. लावून घेऊ आपण, पहिले लावून घेऊन मग आहे आपलंच राज्य आहे.
जमलं हं? धन्यवाद. मृदंगाचार्य, तीन गोष्टी जमल्या पाहिजे. पहिली लावालावी करता आली पाहिजे, आणि मग थापा मारता आल्या पाहिजे, आणि मग चाटा. विठ्ठल विठ्ठल कुंडली तू बसला म्हणजे तुझ्या मागं कोणीतरी आहे ना, असं डोकं चालवायचं ना. त्याला काय वाटत असेल, इकडे जागा आहे. मी पहा बरं एक ठेवलं का वर. तुम्ही तिथं बसला होता, मग काहीच सांगणार होतो तुम्हाला, पण तुमच्या मागं 2-4 आहे, त्यांना काय वाटते. आम्ही 9ला जागा धरली नाही, इथं म्हटलं पुढं. बस आता जमलं. विठ्ठल विठ्ठल बस बस. चापे सर, मी शुद्धीवर आहे. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल, काठ्या लावा काठ्या लावा काठ्या. घामाघूम होईपर्यंत, बरं का हरदासट, घामाघूम होईपर्यंत गोपाळाने काठ्या लावल्या, आणि बरोबर श्रीकृष्णानं करांगोळ लावली. उचलला गोवर्धन. एकट्या कृष्णाच्या करांगोळीत ताकद होती तरी आपले गोपाळ गोळा केले. तसा हा गोवर्धन आहे. भोवतालच्या परिसरातले गोपाळ एकत्रित आलेले आहे. कमी जास्त असेल, पक्वात नाही म्हणत ते, त्यातलं सांगतो. 2 शेळ्या चारणारा असेल, झोपडपट्टीत राहणारा असेल, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शिळी भाकरी खात असेल, त्याने आपल्या कमाईतले 1100 रुपये गोवर्धन गडाला दिले असेल, त्याला परिसरातला गोपाळ समजा. आणि ज्यानं जास्त देणगी मोठी दिली असेल तो कृष्ण समजा. है ना? म्हणून परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले. आता काय स्लाप पडला इकडे बाबा. अरे हे आपलं निमित्त आहे हरदास सेठ. हे सगळे गोवर्धन गडावर श्रीकृष्ण भगवंताच्याच मनात आहे, तो करून घेणार आहे. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही, ते त्याच्या मनात आहे. आपलंच निमित्त. विठ्ठल आणि भगवान गडाचे श्रीमंत महंत शास्त्रीजी, त्यांचंही लक्ष आहे का नाही. आपल्याला काय कमी आता, काही कमी नाही, बस चालत राहा पुढे. तेव्हा सालावादप्रमाणे शेवाय विष्णू महाराजांनी मला फोन केला, कधी पोचणार काय. म्हटलं मी बरोबर पोचतो. मी तिथं गेल्यावर 10 वाजतील आणि संपलं म्हणजे 12 वाजतील. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तडजोड नाही. हे यांनी लावला होता वशीला, थोडं थांबा थोडं थांबा थोडं थांबा. 9:45ला निघू बाबा. मग त्यांना सांगितलं, पायऱ्या उतरून थोडा पाऊस चालू करून मग ते चालू झाला, आणि मागनं गाडी रिवर्स घेतली. मग आम्ही गाडीत बसलो आणि म्हटलं आता किती वाजले. म्हणे 9:45. म्हटलं हे कोणी धरायचे. अरे हा हिशोब डोक्यात आहे आमच्या. इथं यायचे 15 मिनिट, बरोबर 10ला. म्हणून कोणत्याही कीर्तनकाराला मी सांगत असतो, 3 गोष्टी हिशोबात धरून प्रवास करायचा. पंक्चर, डिझेल, ट्रॉफिक. हा अर्धा तास वेगळा काढायचा, जन्मात नाही वेळ चुकणार. काहून उशीर झाला. ट्रॅफिक होतं. तू काय राष्ट्रपती होता का. अरे तिथं असणारच आहे ना. आणि जर अर्धा तास आधी गेला तर संयोजक म्हणणार आहे का कशाला अर्धा तास आधी आला. म्हणून विचार करायचा वक्त्याने की आपल्यासाठी 10,000 लोक जागा धरून बसलेले आहे. तुझा 1 तास 10,000 लोकांना शिक्षा दिली ना. मी तेही सांगितलं त्यांच्या घरी. कौतुक कोणाचं आहे. अरे एवढा प्रपंचाचा गाडा सांभाळून लोक 9:45ला इथे येतात
आणि तू यशीच्या गाडीमध्ये बसून वेळ सांभाळत नाही, म्हणजे आता काय कमाल आहे का नाही. पण पहिली म्हणजे हिशोब 12ला मोकळं करतो हे चाललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. आज वारकऱ्याच्या दृष्टीनं पर्व काळ आहे बरं का चापे सर. पर्व एकंदर 5 आहे, त्यापैकी एक आज आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, शब्द लक्षात घ्या. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. लक्षात आलं ना. ही 5 पर्व आहे. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आणि एक महाशिवरात्र. हे वर्षाचे 5 पर्व. त्यापैकी आजचा पर्व आहे एक, आता थोड्या दिवसात आहे. बाकी 3 प्रसिद्ध आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, महाशिवरात्र. हे 2च घोटाळा करतात. नरसिंह जयंती वैशाखात आणि वामन जयंती भाद्रपदात. तिथं वारकरी फसतात. याचं कारण भाद्रपद एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच वामन जयंती आणि सकाळी जेवून मोकळे होतात. म्हणून सावध राहावर. हे दोन्ही उपवास सलग आहे पुढचे. वामन जयंती द्वादशी आणि त्याच्या आधी एकादशी. आणि हा एकादशी सारखा उपवास करायचा आहे. 5ही उपवास तसेच आहे. पर्यंत उपवास धरतात. 12 वाजले कृष्ण जन्म झाला का बसले पंक्तीला. काही तर राम जन्माचा उपवास दुपारी 12 पर्यंत आणि दुपारी 12 झाले की जेवण सुरू. अरे असा जर राम जन्माचा उपवास करायचा आहे तर मरेपर्यंत राम जन्म चालला ना. रोज 12 वाजता जेवा, झाला राम जन्म. नाही, दुसऱ्या दिवशीचं जेवण. फरक एवढाच आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला बारस म्हणतात आणि पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचं नाव पारण आहे. विठ्ठल कृष्ण जन्म आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. सहज सहज शब्द आहे. देव धंदा करतो बरं का. बिझनेस हाची धंदा. इथून सुरुवात झाली का नाही. हाची धंदा करीतो. त्याचाही व्यवसाय धंदा करतो. धंदा प्रत्येकाला आहे. जेव्हा लोक यायचे जिजाबाई रागवायची तेव्हा तुकोबाराय या शब्दात बोलायचे. विनाकारण येतात का ते. गाय काय ज्याचा त्याला धंदा नाही. काय ज्याचा त्याला धंदा नाही. काय ज्याचा त्याला धंदा नाही. कोणामुच्या घरा येतो कशाला. काय ज्याचा त्याला धंदा नाही. काय ज्याचा त्याला कोणामुच्या घरा येतो कशाला. काय ज्याचा त्याला धंदा आपला धंद्यावर कीर्तन आहे. तुकोबाराय म्हणायचे. का रागावतेस त्यांच्यावर. विनाकारण येतात का ते लोक. काय ज्याचा त्याला धंदा नाही. प्रत्येकाला धंदा आहे. संताचाही धंदा आहे, देवाचाही धंदा आहे. आता याच्या धंद्यावर कीर्तन होईल बरं का संतोष. एवढा धंदा आहे प्रत्येक संतांचा धंदा. बरं सांगतोच, एक मिनिटात सांगतो. प्रत्येक संतांचा. सेना महाराज धंदा सोडला का. आता ह्या प्रमाणातच रात्र जाईल आपली. पण सांगतो जा. आता तुम्ही असल्यावर काही घाबरत नाही मी. नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी. जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. जन्म दिला ऋषिकेशी. जन्म दिला ऋषिकेशी.
प्रती पाळावे धर्मासी प्रती पाळावे धर्मासी प्रती पाळावे धर्माचे प्रती पाळावे धर्माचे व्यवहारासी न संडी व्यवहाराची नसरती व्यवहारासी न संडी व्यवहाराची नसरती ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संधी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संत सेना महाराज नावेयाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रती पाळावे धर्मासी व्यवहाराशी न संडी ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर आला न धंदा तुम्ही लिहून घे धंदे पुन्हा माझ्याशिवाय सांगणार नाही कोणता बुवा तुम्हाला ते शब्द काय धंदा करी दोन प्रहर दुपारपर्यंत तेव्हाचा नियम होता दुपारपर्यंत हजामती करायच्या त्यांच्या वाड्यात वस्तीवर जाऊन आणि मग दुपार झाली की धोकटी लकटून द्यायची शेणा महाराजांनी आंघोळ करून नित्यनेम भोजन दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही तेव्हाचा धंदा आता रात्री 12ला दाढी करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याचा इलाज नाही ते तेव्हाचा धंदा सांगतो धंदा करी दोन प्रहर नावेयाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रती पाळावे धर्माचे व्यवहाराशी सांडी ऐका स्वधर्म विचारण धंदा करी दोन प्रहर सेना महाराज सावता बाबा त्यांचा धंदा बागायती धंदा आमची माळियाची जाता शेताला बागायत शेतीला बागायत शेताला बागायत आमची मायाची जात शेतला बागाई लाभू बागाई आमची माळियाची जात शेतीला बागायत शेतीला बागायत शेतीला बागायत चिमारी याची जात शेतला बागाईत शेतला बागाईत शेतला बागाईत 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 आता सगळ्या संतांचे धंदे सांगितले ना सर तर यातच कृष्ण जन्म होईल पण सांगतो होऊन जाऊ द्या तुम्ही टाऊकारले ना आता सावता बाबाचा धंदा शेती लावू बागायत है ना नरहरी सोनाराचा धंदा देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा
देवा तुझा मी सोनार मजा आहे आता. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नरहरी बाबाचा धंदा, सावता बाबाचा धंदा, नामदेव महाराजचा धंदा, कपडे शिवणे. पाठ नसेल तर मी सांगतो. आरानोक जीवी नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या. रात्री माझी सिवी, दिवसा माझी सिवी, रात्री माझी सिवी, दिवसा माझी सिवी, रात्री माझी सिवी, दिवसा माझी सिवी, माझी टीव्ही रंग माझी टीव्ही आरानोक नाही माझ्या, आरानोक जीवी नाही माझ्या, जीवी नाही माझ्या. नामदेव महाराज. रात्री माझी शिवी, शिवी म्हणजे शिव्या घालणे नाही, शिवणे. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, कपडे शिवी. आरानोक जीवी नाही माझ्या, नामदेव बाबा, सावता बाबा. तुकाराम महाराज म्हणतात, कुणबी असल्यामुळे वापसा साधल्यावर घरात प्रेत पडलं तरी झाकून ठेवू, पण पेरणा आधी करू. आमचे कोण मडे झाकोनिया करीती पेरणी मडे झाकोनिया करीती पेरणी, झाकोनिया करीती पेरणी मडे झाकोनिया करीती पेरणी. उन्हाळ्याची वाणी नवलाई, उन्हाळ्याची वाणी नवलाई, उन्हाळ्याची वाणी नवलाई. जमलं. रोहिदास महाराजचा धंदा, चपला मोठा जोडे शिवणे. सजन कायसाचा धंदा, मॉस विक्री करणे. कबीरजीचा धंदा, शेले विणणे. अरे एकाही संतांनी आपला धंदा बंद केला नाही. मी देवाचा धंदा नंतर सांगतो, पहिले हे तर धंदे होऊ द्या. आणि बरं, धंदा म्हटला की त्याच्यासाठी भांडवल पाहिजे बरं का. भांडवलाशिवाय धंदा होत नाही अर्जेट, भांडवल लागतंय. मग भांडवल काय लक्षात घ्या. सावता महाराज बागायती धंदा शेतीचा, भांडवल त्याच्यासाठी विहीर, काय काय आहे भांडवल, मोठनाडा हिरदूर. अति त्यांची दृष्टी झालेली आहे. आता याच्यावर बी एक पुन्हा कीर्तन वाढल. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी रागू मैना त्याही विठ्ठल गे, म्हणून वगैरे वगैरे मध्ये समजून घेत जा. मोठ नाडा, विहीर, दोरी, हे बागायतीसाठी लागणारं भांडवल. तेव्हा पाणी जातं मळ्यातनं, मग हिरवागार मळा, शेत लावी बागायत. नामदेव महाराज म्हणतात, आमचा शिवण्याचा धंदा, गज आणि दोरी हे त्याचं भांडवल. सेना महाराज म्हणतात, आमचा हजामतीचा धंदा, कात्री, पाणी लावायची वाटी. ते काय तणनाशक होतं का तेव्हा? ते आता स्प्रे मारतं का नाही, तर सलून नाही, भारतीय बैठक. पुढे मांडी घालून ग्राहक बसणार, इकडून सेना महाराज बसणार. आणि मग काय काय लागतं त्याला? वाटी पाणी लावायची. त्याच्यातही बारकावे आहे बरं का सर. आता तुम्ही आलं म्हणजे मला आवडत नाही. पाणी लावायचं, नंतर शेंडी पिळायची, मालिश करून द्यायची, मग बगला झाडायच्या, शेवटी नखं काढायची. आता बगला कोणत्या, नख कोणती, शेंडी कोणती, पाणी कोणतं, उदक शांती डोळी चोळू. गोड वाटतं ना तुम्हाला? आता होऊन जाऊ द्या, मी मूडमध्ये आहे. उदक शांती डोळी चोळू आणि अहंकाराची शेंडी पिळू. शेंडी कोणती? अहंकाराची. आणि डोकं चोळायचं ते उदक रूपी, म्हणजे शांती रूपी उदकाने. सगळे करायचं आणि शेवटी काम क्रोधे नख काढू, काम क्रोधे नख काढू, काम क्रोधे नख काढू, काम क्रोधे नख काढू. भावार्थाच्या बगला झाडू, 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 भावार्थाच्या बगला काम क्रोधे
करू हजामत बारीक करू. पण बारीक हजामतीसाठी काय काय लागतं? वाटीत पाणी लागतं, कात्री लागती, नख काढायचं ते बारीक असतंय. आता ते नेलकट तेव्हा नव्हतं ते असतं. नरणी हा जमलं जमलं. हा काय म्हणतात? हा, ते त्यांना पाठ झाला आता. हे मी धंद्याचं भांडवल सांगतो. नरहरी महाराज मनबुद्धीची कातरी आणि राम नामे सोने. धंदा सोन्याचा आहे पण हे भांडवल आहे. कबीर महाराज माग पाहिजे कपडे विणायला, कबीराचे मागे शेले विणे. शेती पेरायला बीज भूमी नांगरून या भांडवलाचा आधारू. बियाणं जमीन आणि नांगर हे ज्याच्या त्याच्या धंद्याचं भांडवल आहे. शेती बीज भूमी नांगर हे भांडवल आहे. बागायत विहीर मोठण नाडा हे भांडवल आहे. सोन्याचा धंदा मनबुद्धीची कात्री हे भांडवल आहे. ह्या सगळ्या धंद्याचं भांडवल आहे. भांडवलाशिवाय धंदा होत नाही. मग तुमचा भगवान धंदा करतो त्याचं भांडवल काय? के बोनिया चक्र गदा के बोनिया चक्र गदा चक्र गदा गे बनिया चक्र गदा चक्र गदा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्यानं आपला धंदा सोडून. आणि संतही सांगतात, असं कोण्या संतांनी सांगितलं? कीर्तन संपल्यावर घरी जाण, घरावर रॉकेल होतान, घर पेटवान, लेकरं टाका विहिरीतनं, लावा लंगोट्यान, जा हिमालयात, उलट सुखे करावा संसार. त्यांनी अनुभवाने सांगितलं. हे करून ते करा. सगळ्या संतांनी आपला आपला धंदा सांभाळून हे केलं. आणि धंद्याला भांडवल लागतं याकरता आपण सगळे संत डोळ्यापुढे आणले. संतांचा धंदा आहे, त्यांचं भांडवलही. तुम्ही म्हणता आमच्या भगवंताचा धंदा आहे, मग धंद्यासाठी त्याचं भांडवल कोणतं? घेऊन या चक्र गदा. चक्र आणि गदा हे आमच्या देवाच्या धंद्याचं भांडवल आहे. बरं जाऊ द्या, वेगवेगळ्या समाजात संत असेल, त्यांचा वेगवेगळा धंदा असेल,
पण बारकाईनं विचार केला चापे सर तर सर्व संतांचा एकच धंदा आहे, दिन रजनी हाची धंदा रजनी आजी दिन रजनी आची धंदा रजनी आजी गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे आची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे बस, आता बारीक बारीक धंदे जाऊ द्या. सगळ्या संतांचा एकच धंदा, दिन रजनी हाची धंदा नव्हे नेने आणि काही धंदा नित्य द्यातसे गोविंदा. हा सगळ्या संतांचा धंदा आहे सर. कोणता? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मग गोविंदाचे पवाडे हा धंदा संताचा आहे. मग त्या संतासाठी घेऊनी चक्र गदा गोविंदा हाची धंदा करतो. हे दोघाचा संबंध लक्षात घ्या. हाची धंदा करीतो. घेऊन या चक्र आणि गदा हे धंद्याचं भांडवल आहे. गदा कशासाठी? गदा भक्ताला झालेला अहंकार त्याचा चेंदा मेंदा करण्यासाठी. गदे अहंकाराचा करी चेंदा. शब्द संतांचे आहे. गदेनं काय करतो? कारण थोडा जरी अभिमान झाला भक्ताला तरी देव त्याचा अभिमान दूर करण्यासाठी गदेचा वापर करतो. अहंकार का? तुका म्हणे नरके घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून गदा अहंकाराचा चेंदा करण्यासाठी आहे. आणि सुदर्शन चक्र भक्ताचं रक्षण करण्यासाठी आहे. भक्त नामचिंतन करतात ना रात्रंदिवस. मग त्या भक्तासाठी आड घाली सुदर्शन आडे घाली सुदर्शन आडे घाली सुदर्शन आडे घाली सुदर्शन. ते माझ्याकडून उलट झालं. मग तो होऊन दिशीन मग तो होऊन दिशीन भगतो आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन मग तो होऊन दिशीन मग तो होऊन चक्र याच्यासाठी पडता जडभारी दासी आठवावा हरी परिणाम. मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. त्यासाठी चक्र आहे आणि अहंकाराचा चेंदा मेंदा करण्यासाठी गदा आहे. घेऊन या चक्र गदा. नाही तर यादी दिली का नाही? यादी दिली यम धर्मानी दूतांना जा रे. यम धर्म सांगे दूता तुम्ही जावे मृत्यू लोक आपुला लोक जे तुका ती तुका या नावा ऐका त्याचे कोळे रंग करते निंदा धरती राग खरी खोटी चहाडी सांगते कुळ आपुले लटके वासनेच्या नवसा करती करविती प्रशंसा तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिलाय देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक जोटे येताय खेताय देखते सक्के बाप तुमचे. हे नामदेवाचे अभंग आहे, कविता नाही.
यादीला नाव लागलं आणि सगळे गेले पंढरपूरला. माळा घातल्या 2-2. यमदूत आले. नामदेवराय म्हणले तुमच्याकरता आले. आता पुंडली कवर्दा म्हणा. पुंडली कवर्दा म्हटल्याबरोबर सगळे यमदूत पळाले. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बाप पुढे या. आणि मग दूत जाऊन सांगतात यमाला. दूत सांगत से यमा. दूत सांगत से यमा. दिंडी पुढे चाले नामा. दिंडी पुढे चाले नामा. नागवितो विष्णुदास मनोनिया. नागवितो विष्णुदास मनोनिया. दिंडी पुढे चाले नामा. तो विष्णुदास म्हणूनिया. दूत सांगत से यमा. दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो विष्णुदास दूत सांगत असे यमा. दिंडी पुढे चाले नामा. आणि तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया. म्हणजे ते करतात काय? काही नाही, आम्ही दिसल्यावर पुंडली कवर्दा म्हणतात. असं आहे ना. मग एक लक्षात ठेवा, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा. काय आहे तिथे? सुदर्शन यावा घिरटी फिरे भोवती. त्या वैष्णवाच्या गावाचं रक्षण करण्यासाठी चक्र फिरतंय देवाचं. चक्र त्यासाठी, गदा त्यासाठी. पाऊस आला, बरं झालं आला, कारण काही काही घरी जायला लागले होते. तरी मी हरिशेठला सांगत होतो की माझं कीर्तन ठेवू नका सध्या, आमचं आवडत नाही लोकांना, कारण संताची प्रमाणं देऊन बोलतो ना आम्ही, त्याच्यामुळे आवडत नाही. आता पुढच्या वर्षी बदलून टाका महाराज. काही 10-20 उठले होते तिकडच्या तिकडे, बरं का सर. मग पाऊस आला म्हणून बरं झालं. आता तरी काही उठायच्या तयारीत आहे. काय सांगतो हा बाबा, आणि कशाला आणला हा बाबा. आता अजिबात येणार नाही रे बाबा, पण आता एवढ्या वेळेला पाऊण तास बसा. आता काही माझा नाईलाज आहे, त्यांनी निमंत्रण दिल्यामुळे यावं लागलं. मला काही ते हसवायचं वगैरे जमत नाही. संत प्रमाण देऊन देऊन बोलायची सवय आहे. विठ्ठल विठ्ठल कठीण आहे. आता धंदा करतो देव, भांडवल काय घेऊन ये चक्र कदा, हाची धंदा करीतो. आता कृष्ण जन्माचं कीर्तन असल्यामुळे आम्हाला बंद हे सगळे उरकायचं आहे. आणि हा काय विक्षय काय बघा, विक्षय काय पाऊस. अरे हे वातावरण तसं होतं कृष्ण जन्माच्या दिवशी. मंद मंद मेघ गर्जना करीत, नदी वाहता ती दोई थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरीन आनंद अंतरी सकळ्यांच्या. वर्षा ऋतू असे. मग त्यावेळेला पर्जन्य राजाला आनंद झाला होता. तसा गोवर्धन गडावर त्याला वाटलं कृष्णाचा जन्म आहे, म्हणून त्यानं आपली हाजरी लावलेली आहे. बरं जाऊ द्या जाऊ द्या, आता जसं असेल तसं. तुम्हाला आता काही 12पर्यंत उठता येत नाही. नाईलाज आहे आता, तुमचाही आहे आणि माझाही आहे. मलाही 12च्या आधी सोडता येत नाही, बरं का सर. इथपर्यंत आलो आपण. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करतो. भांडवल काय, चक्र आणि गदा घेऊन भगवान हाची धंदा करीतो. हाची, अहो हाची 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 म्हणजे नेमका कोणता? भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के बाजी, भक्तारा के बाजी, भक्तारा के पाया बाजी, भक्तारा के पाया बाजी, पाया बाजी पाया भक्तारा के पाया बाजी, पाया बाजी.
दुर्जनासी भक्त राखे पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्त राखे पायापाशी राखे पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्त राखे पायापाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी हाची धंदा करीतो. हाची म्हणजे दुसरा चरण. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. भक्ताचं रक्षण करायचं आणि दुर्जनाचा नायनाट करायचा हाची धंदा करीतो. अहो पण साधक बाधक व्यवहारासाठी समान सत्तेची गरज आहे है ना. समान सत्तेशिवाय साधक बाधक व्यवहार होत नसतो. एखाद्या माणसाला झोपतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय, तयारीनं झोपतं ते. उशाकडे स्टूल ठेवतं, स्टूलवर तांब्यात पाणी, त्याच्यावर फुलपात्र. झोपला, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा सिल्लोड तालुका फिरतं, पाणी पाजा मरतो. अरे लांब आहे का पाणी? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे, मग तालुकाभर का फिरतं? याचं नाव सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली आहे आणि पाणी जागृतीतलं आहे. आणि व्यवहारासाठी समान सत्ता पाहिजे. मग याची तहान केव्हा जाईल? हे फिरत फिरत स्वप्नात गोवर्धन गडावर आलं पाहिजे. तिथं स्वप्नात त्याला एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे. स्वप्नातल्यासाठी स्वप्नातलं पाणी पाहिजे. नाही तर बरळतं. ज्ञानोबा राय म्हणतात, बरळतं एक म्हणतो चाकूचे वार झाले, रक्ताच्या थारोळ्यात पडलो, वाचवा 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 वाचवा. हे पेशंट कोण्या दवाखान्यात न्यायचं? ज्ञानोबा राय म्हणले, पेशंट कुठला आहे? पेशंट स्वप्नातला आहे, दवाखान्यात न्यायची गरज नाही. दुरुस्त कसं होईल? एक थोबाडीत ठेवून द्या, जाग झाला का बिना औषधानं दुरुस्त. स्वप्नीची या गायाळ्या वखद चेवची धनंजया. तसं ते फिरत फिरत गोवर्धन गडावर आलं पाहिजे. त्याला स्वप्नात एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे, नाही गटागटा प्यालं पाहिजे. जर स्वप्नातली तहान असेल तर पाणी स्वप्नातलं पाहिजे. जागृतीतली तहान असेल तर पाणी जागृतीतलं पाहिजे. समान सत्तेशिवाय व्यवहार होत नाही. आणि तुम्ही सहज म्हणता भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. म्हणजे काय? तो कोणत्या सत्तेत आहे? अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही अव्यक्त निराकार नाही जाकार, नाही जाकार. जे तुम्ही चराचर हरिसी भजे, चराचर हरिची भज रे, कोणी चराचर हरिची भज. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू आता. अव्यक्त निराकार नाही जाकार, रंग नहीं रूप नहीं नहीं वन छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं
निर्गुण तुझी रघुराया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया रघुराया सर काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही कबीरजी रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया ज्ञानोबाराया अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असं निराकार असणारं आकार नसलेलं ते भक्ताला जवळ ठेवतं दुर्जनाला मारतं अरे भक्त सगुण साकार म्हणले असं असलं तरी भक्ताच्या इच्छेप्रमाणे अव्यक्त ते आकार अव्यक्त ते आकार तिसऱ्या चरणावर आला आपला कार्यक्रम थोडं राहिला आता मी सगळी प्रमाण सांगून गेलो अहो भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी आणि दुर्जनाला ठार मारण्यासाठी तो सगुण साकार पाहिजे म्हणतो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया है ना काहीच चेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही अव्यक्त निराकार नाही ज्या आकार निराकार निर्गुण अगुण हे आकारात नाही हे आम्ही लहानपणी म्हणायचो भक्तिगीत पण हिंदीतलं निराकार निर्गुण अगुण हे आकारात नाही तुम्ही डोळ्याने बघता पुराणाची ग्वाही वगैरे वगैरे कामापुरतं असं असणार अरे असं जरी असलं तरी अव्यक्त ते आकारले जो आजचा दिवस आहे त्यासाठी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत त्याला आकार धरावा लागला आपल्यासारखं व्हावं लागलं आपण एक लक्षात घ्या जशी भक्ताची हे पहा पार्थ विनवी आता तुम्हाला आवडेल सर कोणाला नाही आवडू द्या पार्थ विनवी माधवासे विश्वरूप दाखवा मनोनिया हरी धरी बिकट रूप ते धवा घोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे म्हणे पुनश्च भेटवा विभो स्वरूप गोजिरे लक्षात आलं नसेल आता स्पष्टीकरण करतो विनंती केली अर्जुनानं पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा मनोनिया हरी धरी बिकट रूप ते धवा विराट रूप दाखवलं आणि घाबरला बाबा अर्जुन घाबरला बंद करा बंद करा बंद करा थोर अनर्थ जाहला पंडू कुमर घाबरे म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे आता पहिल्यासारखं आता इथं चक्रन गदा नाही बरं का इथं आता सरांना सगळ्या गीतेचं तत्वज्ञान असल्यामुळे त्यांच्या पुढे सांगणं हे पावसात मोठ धरणंच आहे पण इथे चक्रन गदा दोन्ही शब्द नाही किरीटिनम
किरीटिनम. पुढे काय? पुढे माई काय म्हणा? किरीटिनम. मलाही येत नाही, काय झालं कोणाच माहिती. हा असं सांगा ना, आता जमलं. किरीटन गदिनम चक्रहस्तम इच्छामी त्वा द्रष्टुमहम तथैव तेन रूपेन चतुर्भुजेन सहस्त्र बाहो भव विषुमूर्ते. झालं काय, मला एका दमात म्हणायची सवय आहे, म्हणजे मला पाठ आहे हे सिद्ध झालं. पण थांबलो की येत नाही. विठ्ठल विठ्ठल बस. किरीटिनम गदिनम चक्रहस्त हे आता बंद करा. मग कारण आता 4 हात नाही ना, 2च आहे. एका हातात लगाम आहे घोड्याचे आणि एका हातात चाबूक आहे. चक्रन गदा कोणी हाती धरल? 2च हाताचा आहे ना आता. किरीटम गदिनम चक्रहस्तम इच्छामी त्वाम द्रष्टुम. पण नंतर हे बंद करा. पहिलं दाखवा, पहिलं दाखवा, पहिलं दाखवा. मग देव म्हणाले, काय अर्जुना, अरे काय कोपू आता धनंजया, नेनसीचं गावंडिया. याच्यासाठी मोठे मोठे योगी तरसतात, त्यांना दाखवत नाही. ते तुला दाखवलं तर ते बाकीचं सांगू नका देवा. पहिल्यासारखं व्हा. पुन्हा पहिल्यासारखा झाला. हो ना. 4थं चरण. तुका म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा, पुरवी इच्छा, जया दैसे विठ्ठले, जया दैसे विठ्ठले, भक्त राखे पाया पाशे, भक्त राखे पाया पाशी, जया तैसा विठ्ठले, जया तैसा विठ्ठले, भक्त राखे पाया पाशी, पाया पाशी, दुर्जनाचे संहार्य, दुर्जनाजी दुर्जना दुर्जनाची दुर्जना संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, भक्तरा रे पाया पाया जशी भक्ताची इच्छा असेल त्याची पूर्तता त्याला करावी लागते. बरं का सर. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा. नाही तर चर्चा झाली होती गोकुळात, बारीक आवाजात चर्चा. अगं तुला काही माहिती आहे का हा राधेच्या घरी जाताना लहान असतो आणि तिच्या घरात गेल्यावर मोठा होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. बरं, ही चर्चा गोकुळात झाली. आणि ते एक दिवस भगवान श्रीकृष्ण रडायचं थांबेना. तुम्हाला सगळे पाठ आहे. मागील येते खाया देते वगैरे वगैरे. तर या उगारा आहे ना, सारखा रडतो, सारखा रडते माझे बाळ ताने. हे सगळे मुळात पाहून घेणे.
काही केल्या थांबत नाही रडायचा. सामोरून राधा चालली होती. राधेला बघितलं, कालपासून रडणारा कृष्ण कडेवर यशोदेच्या गदगद 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 हसायला लागला. सगळ्या गोपिका होत्या. राधे इकडे ये. बरं का संतोषराव, आली राधा. गोपिका म्हणल्या, राधे आम्ही कालपासून चॉकलेट घे रे किशन्या, बिस्किट घे रे किशन्या, बटर घे रे किशन्या, बटाटा वडा घे रे किशन्या, तर आमच्याकडे किशन्या पाहत नाही. आणि तू काहीच दिलं नाही. तुझ्याकडे पाहून हसला. राधेचे शब्द आहे, तुम्ही आज लागल्या त्याच्या मागे. चॉकलेट घे रे, बटर घे रे, बटाटा वडा घे रे. आणि तू मी याच्या लागी वो केले भोग, याच्या लागी वो तेजेले भोग, याच्या लागी हो तेजिले भोग, याच्या लागी हो तेजिले भोग, याच्या लागे हो केले नानायाग, 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 याच्या लागी वो अष्टांगाचे योग, याच्या लागे हो अष्टांगाचे योग, लागी हो अष्टांगाचे योग, याच्या लागी हो अष्टांगाचे योग, याच्या लागी विषयाचा त्याग हो, याच्या लागी विषयाचा त्याग हो, याच्या लागी विषयाचा त्याग हो, याच्या लागे विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, बरं का सर, एक मजा सांगतो. राधा म्हणाली, लाकूड जळलं की कोळसा होतो, आणि कोळसा जळल्यावर राख होती. लकड़ी जली कोयला हुआ, कोयला जला हुई राख, मैं तो पापीन ऐसी जली, कोयला हुआ न राख. ही राधेची भक्ती. श्याम श्याम रटत राधा आप ही श्याम भई, फिर पूछत अपने सखियन को राधा कहाँ गई. अरे कृष्ण 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 म्हणत म्हणत राधाच कृष्ण झाली. आणि एक दिवस मैत्रिणींना विचारू लागली, राधा कुठं गेली. म्हणून राधे, जेव्हा जेव्हा माझा कृष्ण रडत जाईल तेव्हा तेव्हा येत जाणार. नाही जमत काय, सासू सासरे विरोधात आहे परमार्थाच्या. मग रडत जाईल तेव्हा याला घेऊन जात जाणार, ते चालेल. राधे 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 घे श्याम वाद जमला. आता प्रमाण पाहिजे का नाही बोलण्याला. राधे 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 घे श्याम सुंदरा. पुढे ने उचललो नाही, ने आता झड करी आपुल्या. असं म्हणा, असं म्हणा. ते फिट बसलं पाहिजे ना, गौंड्याच्या विट सारखं पाहिजे. ने आता झड करी आपुल्या मंदिरान, राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी. हां बस बस झालं, जाऊ दे आता परीक्षा घेत नाही मी, इथपर्यंत आलो आपण. राधा कृष्णाला घेऊन गेली. कृष्णा तुम्ही लहान आहे, मोठा पाहिजे होता म्हटल्याबरोबर 25 वर्षाचा तरणा बांड झाला. राधेच्या आनंदाला पारावार नाही. आनंद झाला राधेला. पण इतक्यात कधी न येणारा तिचा पती रानातून आला. अनया त्याचं नाव. राधे दार उघड. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. राधा तर घाबरली. देवा, हे 14 जानेवारी कधीच येत नाही दुपारचं, हे कसं काय आलं आज. तुम्ही लहान व्हा, आता मोठं सांग. अजून लहान नाही जमत, तुमच्या पाया पडते. डोकं फोड, आता नाही जमत. आणि ते दम काढे ना. राधे दार उघड, राधे दार उघड, राधे. आणि राधा रडायला लागली.
पुन्हा देव छोटासा झाला. गोपाल कृष्ण, हातात खुळखुळा, काजळाचा टिळा, वरचे 2 दात, पिवळ्या झगा, मोराचा पीस, आणि मग राधेनं साडीचा पदर खोला कमरेला. दार उघडलं, विजेसारखी कडाडली. काय बहिरी आहे का मी? अर्धा तास झाला वरटता, गाव गोळ्या करता, राधे दार उघड, राधे दार उघड, राधे. कामं असतं का नाही घरात? हे तर हादरलं, याला म्हणतात उलटा. पती म्हणला, राधे अर्धा तास झाला मी उभा आहे, मोठ्या माणसाचा आवाज येतो घरात. अशी शंका येत असेल तुम्हाला तर उद्यापासून गाई घेऊन मी जात जाईल आणि घरातलं तुम्ही करत जा. नाही, हे ऐकू नाही, मी स्वतः ऐकतोय अर्ध्या तासापासून आवाज मोठ्या माणसाचा. मोठ्या माणसाचा आवाज नाही, मोठ्या माणसाचं लेकरू घरात आहे. हात धरून ओढत आणला पतीला. बघा कोण आहे. आणि जेव्हा श्रीकृष्ण बघितला सर, अनयानं उचलला, छातीला लावला, आणि राधेचा पती अनया ढसा ढसा रडला. हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला, हृदय चक्रपाणी आलिंगेला. चक्रपाणी